त्यानंतर आता आपला जो मुख्य विषय, आपल्याला डाळिंब बागेमध्ये चांगली मादी कळी काढण्यासाठी कुठल्या अन्नद्रव्यांच्या फवारणीचं आपल्याला नियोजन करायचंय. सगळ्यात महत्वाची गोष्ट आंबे बहारातल्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायची आहे, की मादी कळी काढण्यासाठी आपण स्टोरेज अवस्थेमध्ये जे काही कामं आपण केलेले आहेत, त्याचं फळ आपल्याला आता या फ्लॉवरिंग आणि सेटिंग अवस्थेमध्ये भेटणार आहे. ज्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी मी मागच्या 2-3 लाईव्ह मध्ये पण बोललेलो होतो, जे डाळिंब उत्पादक शेतकरी स्टोरेज अवस्थेमध्ये, ताण अवस्थेमध्ये निवांत राहतील, त्यांना फ्लॉवरिंग सेटिंग अवस्थेमध्ये खूप दमावं लागणार आहे कळी काढण्यासाठी. आणि ज्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी स्टोरेज अवस्थेमध्ये आणि ताण अवस्थेमध्ये अतिशय काळजीपूर्वक बागेची काळजी घेतली असेल, व्यवस्थित नियोजन बागेचं केलेलं असेल, तर अशा डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना फ्लॉवरिंग सेटिंग अवस्थेमध्ये कमी दमावं लागणार आहे मादी कळी काढण्यासाठी. तर जेवढं आपल्या डाळिंब झाडामध्ये स्टोरेज चांगला असेल, जेवढी आपली डाळिंब झाडाची पांढरी मुळी ऍक्टिव्ह असेल, तेवढी चांगली मादी कळी आपल्याला आपल्या डाळिंब बागेमध्ये भेटणार आहे. आणि जी मादी कळी निघणार आहे, जी गुंज निघणार आहे, तर तिला सपोर्टिव्ह म्हणून तिची सेटिंग लवकर व्हावा, कळीची लांबी वाढावी, यासाठी आपल्याला अन्नद्रव्यांच्या फवारणीचं नियोजन आपल्या डाळिंब बागेमध्ये करायचंय. मग फवारणीचं नियोजन करत असताना आपल्याला कुठल्या कुठल्या फवारण्या आपल्याला घ्यायच्या आहे आणि किती दिवसांच्या अंतराने आपल्याला फवारण्या आपल्या डाळिंब बागेवरती घ्यायच्या आहेत. मी हस्तभारासाठी सुद्धा एक दिवसांचं नियोजन त्या ठिकाणी दिलेलं होतं. एक माझ्या माहितीनुसार 6-4 दिवसांचं नियोजन दिलेलं होतं. त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या डाळिंब बागेमध्ये आंबे बहारासाठी दिवसांचं नियोजन त्या दिवसांच्या अंतराने आपल्या डाळिंब बागेवरती फवारण्या करायच्या आहेत. तर चांगली मादी कळी काढण्यासाठी आणि त्या मादी कळीची सेटिंग व्हावा यासाठी, कळीची लांबी वाढावा यासाठी आपल्याला 7, 7, 7 आणि 5 या दिवसांच्या अंतराने आपल्याला 5 फवारणीचं नियोजन आपल्याला आपल्या डाळिंब बागेवरती करायचंय. तर पहिली एक फवारणी झाल्यानंतर 7 दिवसांनी, दुसरी फवारणी झाल्यानंतर 7 दिवसांनी, तिसरी फवारणी झाल्यानंतर 7 दिवसांनी आणि चौथी फवारणी झाल्यानंतर 5 दिवसांनी, अशा 5 फवारणीचं नियोजन आपल्याला आपल्या डाळिंब बागेमध्ये आंबे बहारासाठी, चांगली मादी कळी काढण्यासाठी, कळीची लांबी वाढावी यासाठी आणि सेटिंग व्हावा यासाठी आपल्याला करायचे आहे. तर या फवारणी आपल्याला कधी करायच्या आहेत, तर या फवारणी आपल्याला पहिलं पाणी दिल्यानंतर पहिली फवारणी आपल्याला 18व्या दिवशी त्या ठिकाणी करायची. पहिलं पाणी दिल्यानंतर आपल्याला पहिली फवारणी चांगली मादी कळी काढण्यासाठी आणि सेटिंग व्हावा यासाठी आपल्याला 18व्या दिवशी पहिली फवारणी आपल्याला करायची. तर या 18व्या दिवशी पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला, जे की मी आता बुरशीनाशक बोललो, जो की सर्कोस्पोरा बुरशीचा चौकी अवस्थेमध्ये आपल्याला प्रादुर्भाव जाणवतो. 18व्या-20व्या दिवसापर्यंत आपल्याला आपल्या डाळिंब बागेमध्ये बऱ्यापैकी चौकी निघालेली त्या ठिकाणी दिसते. त्यामुळे या अवस्थेमध्ये आपल्याला फवारणी करत असताना एकात्मिक असं व्यवस्थापन करायचंय. आपल्याला बुरशीजन्य डाग पण कंट्रोल करायचं आहे, कीड व्यवस्थापन पण करायचं आहे आणि अन्नद्रव्यांची फवारणी पण जावी यासाठी आपल्याला नियोजन करायचं आहे. प्रत्येक फवारणी आपल्याला सेपरेट मारायची गरज त्या ठिकाणी नाहीये. एकात्मिक असं व्यवस्थापन आपल्याला आपल्या डाळिंब बागेचं करायचं. त्यामुळे आपल्याला पहिल्या फवारणीमध्ये पहिलं पाणी दिल्यानंतर 18व्या दिवशी चांगलं आंतरप्रवाही बुरशीनाशक